वेलकम टू रुपालीज किचन स्टोरीज। आज आपण बनवणार आहोत मलाई सीख बिर्याणी। त्यासाठी लागणार आहे पावणा किलो चिकन, जे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। 1.5 चमचा मिरची ठेचलेली घेतलेली आहे। 1 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून चाट मसाला, आवडीनुसार मीठ, काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा, 2 चमचे चिकन मसाला घेतलेला आहे। त्यासाठी लागणार आहे ब्रेड क्रम। हे आपण फ्रेश क्रीम घेतलेली आहे। 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे, कांदा बारीक किसून घेतलेला आहे, अर्धा चमचा तूप घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतले, 1 लिंबू, 1 वाटी काजू बदाम, 1 वाटी मेयोनीज आणि अर्धी वाटी चण्याचं पीठ। बाइंडिंगसाठी आपण ब्रेड क्रम्स ॲड करून घेऊया आणि चण्याचं पीठ हे मिक्स करून घेऊया आपण। आपले चिकन कबाब रेडी आहेत, काढून घेऊया आपण। गोल्डन ब्राउन झालेले आहे। काजू बदाम आपण दुधामध्ये बारीक ग्राइंड करून घेऊया। त्यासाठी आपण खडे मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये। आधी खडे मसाले तडतडले की आपण कांदा टाकून घेऊया। कांदा लाल होईपर्यंत आपण हाय फ्लेमवरती भाजून घेऊ। आपला कांदा आता लाल झालेला आहे। त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आपण। आणि चिकन कबाबसाठी आपण जे मसाले घेतले होते सेम क्वांटिटीचे तेवढेच ग्रेव्हीमध्ये टाकायचे। हे मी सर्व टाकून घेत आहे। चांगले फ्राय करून घ्यायचे मसाले। मसाले छान फ्राय करून झालं की त्यामध्ये हे 200 ग्राम दही ॲड करून घेऊया। तर गॅस आपण स्लो ठेवूया आणि हे छान हलवून घेऊया। यामध्ये हे मी काजू बदाम दुधामध्ये वाटून घेतलेला आहे पेस्ट, ती पण टाकून घेऊया। हे मेयोनीज सॉस पण याच्यामध्ये टाकून घेऊया। कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड करून घेऊया। आणि थोडं घट्ट असेल तर जरासं दूध टाकू शकतो, थोडं पातळ होण्यासाठी। तर हा मसाला आपण सर्व थोडा शिजून द्यायचा 5 मिनिटं। झाकण ठेवूया आपण त्याच्यावर।
आपलं ग्रेव्ही 2 मिनटं झालेलं आहे शिजून. यामध्ये आपण ही फ्रेश क्रीम 1 पेला टाकून घेऊया. आपली ग्रेव्ही आता उकळलेली आहे. यामध्ये आपण हे तळलेले कबाब टाकून घेऊया. हे आपण कबाब ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत ग्रेव्हीमध्ये. तर हे चांगले हलवून घेऊया आणि 1 मिनिट झाकून ठेवू. मी हा बासमती राईस 1 किलो घेतला होता. हा मी शिजवून चाळणीने गाळून घेतलेला आहे. तर आपण सीख मलाई बिर्याणीचं आपण लेयर लावून घेऊया. आपले बिर्याणीचे लेयर लावून झालेले आहेत. तर आता 10 मिनिटं आपण हाय टू मीडियम फ्लेमवरती ठेवूया. 10 मिनिटं झालेले आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. आपली मलाई सीख बिर्याणी रेडी झालेली आहे. तर आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपली मलाई सीख बिर्याणी रेडी झालेली आहे. ही तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कशी वाटली ही कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.